natural resources, air, water and land. Water and air we studied. So today we will see the next land, natural resources, land. Page number 5. Can you tell? पहिल्यांदा या ठिकाणी काही क्वेश्चन आहे, त्याची आन्सर द्यायचे आहे तुम्हाला आणि हे होमवर्कमध्ये सुद्धा करायचे आहे तुम्हाला. व्हॉट इज लँड मेड अप ऑफ? लँड कशाची बनलेलं आहे? याच ठिकाणी याचा आन्सर आहे. लँड इज द मेड अप ऑफ सॉइल, रॉक्स अँड स्टोन इट्सेट्रा. व्हॉट डू यू सी ऑन दिस लँड? या लँडवर आपल्याला जमिनीवर काय काय दिसते? म्हणजे जमीन जसं आपण 5 स्टँडर्डमध्ये जमिनीची भूरूप म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये जमीन आपल्याला पाहायला मिळते, ते लिहायचं आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या याच्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला? लँड, माउंटेन्स, व्हॅलीज, रिव्हर्स, ओशन कॅन बी सीन ऑन द लँड. और अदर we will see building and other construction like bridges, roads. These are the we see the land. What has man created on land? मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले? Man has created different types of shelters. Shelters म्हणजे घर, निवारा. Roads for transport and agriculture, farms on the land. म्हणजे लँडवर काय काय निर्माण केले? डिफरंट टाइप्स ऑफ शेल्टर्स, रोड्स फॉर ट्रान्सपोर्ट, वाहतुकीसाठी रोड्स, अँड ॲग्रिकल्चर, फार्म्स. हे माणसाने निर्माण केले आहे. 4th क्वेश्चन. इफ अ डीप पिट इज डिग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? समजा जर आपण खूप अशी जमीन खोल खड्डा केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसते? वी सी डिफरंट लेयर्स ऑफ सॉईल. त्या ठिकाणी आपल्याला खूप खोल खड्डा केला, एखाद्यास आपण झाड लावायचं असेल तर आपण खोल खड्डा करतो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय दिसते? तर डिफरंट लेयर्स ऑफ सॉईल. इफ अ डीप पिट इट डग इन द ग्राउंड. अशा प्रकारे आपण खणल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॉईलचे लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? आपली जे पाहतो ती जी लँड आहे ती सगळीकडे फ्लॅट आहे का, म्हणजे सपाट आहे का? नो, लँड इज नॉट अनइव्हन. ॲट सम प्लेसेस देअर आर माउंटन्स, अदर आर हिल्स, व्हाईल ॲट सम प्लेसेस देअर आर व्हॅलीज. काही ठिकाणी सपाट आहे, काही ठिकाणी माउंटन आहे, काही ठिकाणी व्हॅलीज आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला लँड ही दिसते. डज मॅन प्रोड्यूस सॉईल ऑन लँड? मॅन आर्टिफिशियली सॉईल लँड करू शकतो का? मॅन कॅन आर्टिफिशियली प्रोड्यूस लँड बाय रिक्लेमिनेशन. म्हणजे अशा प्रकारे रिक्लेमेशनद्वारे माणूस करू शकतो. बट इट इज द मेन नॅचरल रिसोर्सेस. लँड इज अ नॅचरल रिसोर्सेस. सो दिस क्वेश्चन, 7 क्वेश्चन, you write the in homework, today's homework. So land is in the form of stones. आता हे जे वरच्या याचे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर सुद्धा हे असू शकतात, याच्यामध्ये असू शकतात. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉईल, बिग रॉक. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. हे आताच आपण पाहिलेलं आहे की लँड, सॉईल अँड स्टोन्स अँड बिग रॉक्स अशापासून बनलेले आहे. It is not flat everywhere. It is some places flat or somewhere hilly stone. All terrestrial animals, including man, live on land. All terrestrial, and terrestrial means भूचर, जमिनीवर राहणारे. मॅन लिव्ह ऑन लँड. सगळे जे टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे, मॅन ऑल्सो टेरेस्ट्रियल ॲनिमल. सम टेरेस्ट्रियल डिग्स बिरोज इन ग्राउंड फॉर शेल्टर. काही जे टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे ते याच्यामध्ये आपल्या याच्या जमिनीमध्ये ब्युरोज म्हणजे जमिनीमध्ये बीळ करून राहतात. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. म्हणजे याचा अर्थ असा की जमिनीचा वापर ते आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता करतात.
So we make use of plants and animals in the we also use land for farming and for building houses and roads. आपण सुद्धा आपल्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल करण्याकरता आपण या लँडचा उपयोग करतो फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस, शेती करता आणि घरं बांधण्याकरता. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. त्याचप्रमाणे आपण या लँडवर असलेले जे काही प्लांट्स अँड ॲनिमल्स आहे त्याचा देखील आपण उपयोग करू शकतो. द मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. त्याशिवाय आपल्याला माणसाला जमिनीत मिळणारे हे जे क्रूड ऑइल्स आहे, मिनरल्स आहे, नॅचरल गॅस आहे, हे आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट, आपल्या ज्या नीड्स आहेत त्या भागवण्याकरता हे सुद्धा महत्त्वाचे आहे. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. म्हणजे आपल्यासाठी लँड किती महत्त्वाची आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. लँड इज अ नॅचरल रिसोर्सेस अँड इट इज इम्पॉर्टंट. तिन्ही पण इम्पॉर्टंट आहे, एअर, वॉटर अँड लँड ऑल्सो. सो वी विल सी एक्झॅक्टली लँड कशापासून बनलेली आहे. या ठिकाणी एक पेज नंबर 6 एक डायग्राम दिलेली आहे पहा. लेयर्स ऑफ लँड. पेज नंबर 6. लेयर्स ऑफ द मिक्सचर ऑफ द बॉटल. एक या ठिकाणी एक थोडंसं छोटासा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. एक ट्रान्सपरंट प्लॅस्टिक बॉटल तुम्ही करू शकता घरी. हँडफुल ऑफ सॉईल, सम स्टोन्स, सँड, सम ड्राय लिव्ज अँड वॉटर. काय काय घ्यायचं आहे तर एक प्लॅस्टिकची पारदर्शक अशी ट्रान्सपरंट प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची आहे. त्यामध्ये हँडफुल ऑफ सॉईल, सम स्टोन्स, सँड अँड सम ड्राय लिव्ज अँड वॉटर एवढं घ्यायचं आहे याच्यामध्ये. देन कट ऑफ द अप्पर टॉपरिंग पार्ट ऑफ बॉटल. वरचा जो झाकणाकडचा भाग आहे तो कट करायचा आहे. पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. त्यानंतर याच्यामध्ये हे जे सगळं आपण घेतलेलं आहे सॉईल, स्टोन्स, सँड, ड्राय लिव्ज अँड वॉटर हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं. स्टिअर द मिक्सचर थ्रूली अँड पुट इन असाईड. त्यानंतर हळूहळू ते पूर्ण ढवळून घ्यायचं, ते स्टिअर करायचं आहे अँड पुट इन असाईड, एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. ऑब्झर्व इन द नेक्स्ट डे अँड ॲन्सर. दुसऱ्या दिवशी मग ते सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहायचं आहे ते बॉटलमध्ये आणि या खालील प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. तर काय दिसेल तुम्हाला याच्यामध्ये? हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाऊ. कसं दिसेल? हे जे आहे, जे मिक्सचर आपण केलेलं आहे ते कसं दिसेल? डू यू सी लेअर इन इट. तुम्हाला हे जे मिक्सचर आहे हे कसं दिसेल? तर हे सँड और सॉईल मिक्स असलेलं अशा प्रकारे हे मिक्सचर दिसेल. डू यू सी लेअर इन इट. येस, यू सी. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे थर दिसेल का? लेअर. येस. आता मग याच्यामध्ये काय काय दिसेल? व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेअर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. इन टॉप टू बॉटम, एकदम बॉटमला सगळ्यात खाली बिग स्टोन्स, त्यानंतर त्याच्यावर थोडीशी लेअर स्मॉल स्टोन, त्यानंतर त्याच्यावर आणखीन सँड, त्यानंतर सॉईल अँड सगळ्यात वर टॉपला कोणती राहील? ड्राय लिव्ज, वाळलेली पानं. तर अशा प्रकारे हे एक आपण एक्सपेरिमेंट, अशाच प्रकारे हे आपल्या लँडचे अशा प्रकारे लेयर्स असतात. द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लाईक धिस. इफ अ पाईपलाईन्स इज बिगिंग लेड इन युअर नेबरहूड, observe carefully the speed ducts. For this purpose you will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या शेजारी एखादी काही विहीर खोदत असेल किंवा काही खोदकाम सुरू असेल तर आपण त्या ठिकाणी जर जाऊन पाहिलं तर आपल्याला हे सगळं दिसेल. सगळ्यात
खोल खोदत गेल्यानंतर सगळ्यात बॉटमला ज्या बिग स्टोन्स दिसतात, त्याच्यानंतर त्याच्यावर स्मॉल स्टोन्स, त्याच्यानंतर त्याच्यावर सँड, त्याच्यानंतर सॉईल आणि सर्वात वर ड्राय लिव्ज. इफ द लँड ॲज नेचर सॉईल, द टॉपमोस्ट लेअर इज फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. याच्यामध्ये सर्वात टॉपला जो असतो तो जो लेअर आहे ते म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. जे प्लांट्स अँड ॲनिमल्स डेड झालेले आहे त्याचं जे डिकम्पोजिशन होते त्याच्यापासून बनलेली जी लँड आहे त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन ऑफ, म्हणजे कुजलेली मृदा, ज्याला म्हटलं दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. साधारणपणे अशा प्रकारची हे जे डिकम्पोजिशन होते प्लांट्स अँड ॲनिमल्स होते आणि हे फॉरेस्टमध्येच डेड होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी सापडते. द लँड बिलो इज फुल ऑफ सँड. त्याच्या खाली काय असते? सँड, वाळूची अशी माती असते. देन सॉईल, त्यानंतर सॉईल अँड स्मॉल स्टोन्स, त्यानंतर त्या स्मॉल स्टोन्सच्या खाली वर्म्स अँड इन्सेक्ट्स, बारीक बारीक कीटक किडे जे जमिनीमध्ये राहतात ते. सॉईल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो धिस लेअर ऑफ लँड. आणि अशा प्रकारे याच्या खाली फाउंड बेडरॉक आर फाउंड बिलो धिस लेअर ऑफ लँड. याच्या खाली मोठमोठाले असे मोठमोठे रॉक असतात. अँड दिस सॉईल इज इमॅच्युअर. ही अशा प्रकारची याला म्हणतात इमॅच्युअर, म्हणजे जमीन, लँड, सॉईल. फर्दर बिलो दिस लेअर द प्रपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीजेस. जसं जसं खाली खाली जाव तसं तसं सॉईलचं प्रमाण हे कसं होते? डिक्रीज, कमी होते. अँड रॉकचं हे इन्क्रीज म्हणजे वाढत जाते. दॅट इज वाय सॉईल इज डिफरंट रिजन्स इन डिफरंट. परंतु तरी सॉईल आज आपल्या स्कूलमध्ये वेगळ्या प्रकारची सॉईल असेल, तुमच्या घराकडे वेगळे असेल, त्यानंतर एखाद्या गार्डनमध्ये वेगळ्या प्रकारची सॉईल असेल. द सॉईल इज डिफरंट रिजन इन डिफरंट अँड द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. आणि तिचा कलरसुद्धा वेगळा असतो. एका ठिकाणी सगळ्या ठिकाणच्या सॉईलचा कलर हा सारखा नसतो, हा डिफरंट असतो. अँड टेक्स्चरसुद्धा, पोत म्हणजे कशा प्रकारे सुपीक, नापीक, कोरडी जे काय असेल ते तिचं टेक्स्चरसुद्धा हे वेगवेगळं असते. आता या ठिकाणी पहा, लेअर्स ऑफ लँड एकदम दाखवलेली या ठिकाणी. हे लँडची लेअर्स ऑफ लँडची ही डायग्राम या ठिकाणी 1.8. सर्वात खाली असते बेडरॉक. देन लेअर ऑफ सॉईल अँड स्मॉल ऑफ, त्याच्यावर स्मॉल ऑफ. त्यानंतर इमॅच्युअर सॉईल जे आपण पाहिलेली आहे. त्यानंतर सॉईल अँड ह्युमस. ह्युमस म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, याच्यापासून बनलेली. आता प्रोसेस ऑफ सॉईल्स फॉर्मेशन कशी बनते, कशा प्रकारे प्रोसेस होते, जी सॉईल बनण्याची जी प्रोसेस आहे ही कशा प्रकारे होते. द सॉईल ऑन द लँड्स इज फॉर्म बाय अ नॅचरल प्रोसेस. हे लक्षात ठेवा, ही जी प्रोसेस आहे ही नॅचरल आहे. सॉईल ऑन द लँड, जमिनीवर ही जी मृदा आहे, ही जी सॉईल आहे ही बनण्याची नॅचरल प्रोसेस आहे. द अबायोटिक कंपोनंट्स ऑफ सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग द बेडरॉक ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन. म्हणजे अशा प्रकारे वॉटर, हीट अँड कोल्ड अँड सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिवली, या सगळ्यांपासून हळूहळू जे मोठमोठे खडक असतात त्याच्यावर सतत परिणाम होतो राहतो या सगळ्या नॅचरल गोष्टीचा. कोल्ड अँड वॉटर, सन, विंड अँड रेन. अँड बेडरॉक ब्रेक्स इंटू स्मॉल. जे बेड रॉक आहे, मोठमोठाले खडक आहे, त्याचं स्मॉल पीसेसमध्ये रूपांतर आहे. स्टोन, सँड अँड सॉईल आर फॉर्म फ्रॉम दिस पीसेस. त्यानंतर त्याच्यापासून पुन्हा प्रक्रिया होऊन या सगळ्यांचा परिणाम होऊन काही दिवसांनी स्टोन्स बनतात. त्यानंतर त्याच्यापासून सँड होते अँड सॉईल आर फॉर्म फ्रॉम दिस पीसेस. म्हणजे अशा प्रकारे सॉईलची अशा प्रकारे लेअर तयार होतात. आता याच्यामध्ये काय काय असतात या लेअरमध्ये? मायक्रोब्स, वर्म्स अँड इन्सेक्ट आर फाउंड अमंग देम. या ठिकाणी या सगळे मायक्रोब, सूक्ष्मजीव, इन्सेक्ट्स, वर्म्स हे त्याच्यामध्ये असतात, कृमीकीटक. याच्याशिवाय रोडेंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड इन हिअर. या जमिनीमध्ये आणखीन जे ॲनिमल्स असतात ते म्हणजे माईस अँड रॅट्स, उंदीर आणि घुशी. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड आल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. त्यानंतर ह्या सॉईलचे लेअर तयार करण्याकरता झाडाची मुळं देखील हे अशा प्रकारे मदत करत असतात त्यांना. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअस, सतत, परंतु अत्यंत स्लो अशी असते. इट टेक्स अबाउट
thousands years for 2.5 centimeter thick layer of मॅच्युअर सॉईल टू फॉर्म. म्हणजे अशा प्रकारे 2.5 सेंटीमीटर थिक एवढ्या जाडीचा 2.5 सेंटीमीटरचा जाडीचा मातीचा थर बनायचा असेल तर त्याला किती वर्ष लागतात? थाउजंड्स अ इयर, हजारो वर्ष लागतात. 1000 वर्ष. एक 2.5चा अशा प्रकारे थिक लेअर तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. 1000 इयर. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉइड इन शॉर्ट पिरियड, परंतु डिस्ट्रॉय व्हायला मात्र अगदी शॉर्ट पिरियड लागतो. तयार व्हायला किती? 2.5चा 1000 वर्ष लागते, परंतु डिस्ट्रॉय व्हायला मात्र अगदी शॉर्ट पिरियड लागते. आता हे डिस्ट्रॉय कशामुळे होते? लेअर ऑफ सॉईल पिरियड ड्यू टू फ्लड्स म्हणजे पूर, स्टॉर्म्स मोठमोठाली वादळं, ह्युमन्स ॲक्टिव्हिटीज माणसाच्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सच मायनिंग म्हणजे खणणे, खाणकाम. दॅट इज टू कन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोशन ऑफ लँड. आणि या सगळ्या कारणामुळे जमिनीची धूप होते आणि लँडचे हे जे सॉईल आहे हे डिस्ट्रॉय होऊ शकते. म्हणून आता इरोशन ऑफ लँड म्हणजे जमिनीची धूप थांबणं अत्यंत आवश्यक आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ लँड. म्हणून जमिनीची धूप थांबण्याकरता म्हणजे जमीन वाहून जाऊ नये किंवा याच्या लेअर कमी होऊ नये याकरता काय केलं पाहिजे? तर बेस्ट रेमेडी कोणता उपाय? इट इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ द लँड. आपल्या लँडवर ग्रीन कव्हर म्हणजे गवत, झाडं झुडपं छोटे छोटे हे त्याच्यावर आपण लावली पाहिजे. त्यामुळं इरोशन ऑफ लँड इज रिड्यूस्ड इट. ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इट. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे ग्रास आहे, छोटे छोटे झाडं आहेत, त्या ठिकाणची जमीन तुम्हाला कधी वाहून गेली दिसणार नाही. जी मोकळी जमीन असेल तीच वाहून जात असते, परंतु ज्या ठिकाणी ग्रास आहे त्या ठिकाणची जमीन तशीच राहील. म्हणून हा एक सर्वात चांगला उपाय इरोशन ऑफ लँड रिड्यूस इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन ऑन इट.